सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज केलेले आहे 2,27,664 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला आलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचा जो टोकन नंबर आलेला आहे 1,81,392 वेळा टोकन नंबर आलेला आहे। तर पुरुष उमेदवारांचे आतापर्यंत जे टोटल अर्ज गेले आहे 1,81,392 अर्ज गेले आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला जे अर्ज या ठिकाणी आले आहेत 2,27,664 अर्ज या ठिकाणी आलेला आहे। तारीख वगैरे तुम्ही बघू शकता, वेळ वगैरे बघू शकता। 4-5 वाजता हा फॉर्म भरलेला आहे, 5 वाजताच्या नंतर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। तर बघू शकता तुम्ही तारीख वगैरे या ठिकाणी बघू शकता। जे सीपी मुंबई आहे तर 2,27,664 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल अपडेट देणार आहे। SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या पदाबद्दल आणि संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। जेवढे पण फॉर्म दाखवणार आहे हे सर्व प्रूफचे या ठिकाणी फॉर्म दाखवणार आहे आतापर्यंत किती अर्ज आले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशी डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। त्यानंतर जे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुणे प्रिझन आहे, प्रिझन कॉन्स्टेबलचा फॉर्म आहे, प्रिझन कॉन्स्टेबल पुणे। आता पुणे कारागृहाला तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर आलेला आहे 84,671 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 84,671 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आला आहे, जे पुणे प्रिझन आहे, पुणे कारागृहाचा आहे। आणि जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे तो अप्लिकेशन नंबर आला आहे पुरुष उमेदवारांचा 58,474। तर आतापर्यंत तुम्ही धरून चला जे पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाला 84,671 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईला तर आपण पाहिलं तर सीपी मुंबईला 2,27,670 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबई, तर सीपी मुंबईला आतापर्यंत 2,27,670 प्लस अर्ज गेले आणि अप्लिकेशन नंबर जो आला 1,81,395 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। ठीक आहे। तर व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी सुद्धा आता 1 डिसेंबरला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना हात जोडून या ठिकाणी मी विनंती करतो की ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा 1 डिसेंबरला फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर तुमच्या पोलीस भरतीच्या फॉर्मचा फोटो पाठवा। जे पण विद्यार्थी आपल्याला फॉर्मचा फोटो पाठवणार आहे, ठीक आहे, तर त्यांची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी ब्लर केली जाणार आहे। बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। तर एवढं काही जे विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करा, एवढं काही सहकार्य करा, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर आपल्या इंस्टाग्रामवर पाठवा। आपली जी इंस्टाग्रामची आयडी आहे गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे। तर इंस्टाग्रामवर तुम्ही मला फोटो पाठवा ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे बघू शकता, तर आता हा फॉर्म आहे SP अमरावती ग्रामीण आहे। तर SP अमरावती ग्रामीण या फॉर्मचा अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 12,986 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे, जे SP अमरावती ग्रामीण आहे इथला। तर SP अमरावती ग्रामीणला जो अप्लिकेशन नंबर आला 12,986 आला। तर या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो। तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP अमरावती ग्रामीण आहे। SP अमरावती ग्रामीणचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता जो आला आहे 17,058 एवढा टोकन नंबर आला आहे, जे अमरावती ग्रामीण आहे। तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 17,058 एवढे अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला गेलेले आहे। बघू शकता तुम्ही SP अमरावती ग्रामीण आहे 17,058 एवढा टोकन नंबर आलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता टोकन नंबर SP अमरावती ग्रामीणचा 17,058 एवढे अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतरचं जे आहे त्याचबरोबर पुणे प्रिझन बघू शकता, पुणे कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता तर तो या ठिकाणी 56,781 आला होता आणि जो टोकन नंबर आला होता पुणे प्रिझनचा तर तो आला होता 82,412 एवढा या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी आला होता 82,412। मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा एक फॉर्म दाखवलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे। तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 44,428 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे। तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 44,428 अर्ज आलेले आहे। तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 44,428 अर्ज आले आहे। आणि त्यानंतरचं जे आहे तुम्ही बघू शकता, त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल SP नाशिक ग्रामीण आहे। पोलीस कॉन्स्टेबल SP नाशिक ग्रामीणचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। बघू शकता तारीख वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। ठीक आहे। ठीक आहे। त्यानंतर बघू शकता जे नाशिक ग्रामीण आहे, नाशिक ग्रामीणचा 10,329 एवढा अर्ज क्रमांक आला। तर या फॉर्मचा टोकन नंबर दाखवतो। तर बघू शकता SP नाशिक ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन नंबर 10,329 आला होता आणि जो टोकन नंबर आलाय SP नाशिक ग्रामीणचा तर तो आलाय 13,893।
तर बघू शकता 13,893 अर्ज आतापर्यंत जे यवतमाळ ग्रामीण आहे या ठिकाणी आले. जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे एसपी यवतमाळ यवतमाळ म्हणतो नाशिक. तर एसपी नाशिकला जर आपण पाहिलं तर 13,893 अर्ज या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, टाइम वगैरे तुम्ही बघू शकता. त्यानंतर नाशिक कारागृह पाहून घ्या तुम्ही. नाशिक कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता, नाशिक कारागृहाला बघू शकता 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता जे नाशिक कारागृह आहे. तर बघू शकता तुम्ही नाशिक कारागृहाला. तर नाशिक कारागृहाला जे अप्लिकेशन नंबर आला होता तर 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर नाशिक कारागृहाला आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर नाशिक कारागृहाची मी तुम्हाला तारीख या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता तुम्ही नाशिक कारागृहाची तारीख बघू शकता. आता या फॉर्मचा टोकन नंबर तुम्हाला दाखवून देतो नाशिक कारागृहाचा. ठीक आहे, तर नाशिक कारागृह या फॉर्मची पेमेंट स्लिप आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख वगैरे बघू शकता तुम्ही या ठिकाणी वेळ वगैरे बघू शकता. ठीक आहे, आता त्या अंदाजात तुम्ही धरून चला. तर अप्लिकेशन नंबर 31,276 आला आहे. त्याचबरोबर टोकन नंबर जो आला आहे 42,009. नाशिक कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 42,009 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. तर 42,000च्या वरचा अर्ज आतापर्यंत जे नाशिक कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर जे आहे बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगावला बघू शकता सर्वात जास्त जागा होत्या. तर या ठिकाणी जो अप्लिकेशन नंबर आलाय 54,937 एवढा अप्लिकेशन नंबर आलाय जे SRPF युनिट 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले 54,937 अर्ज गेले. तारीख वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, तारीख वगैरे पुढे तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 54,937 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आला. तर या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर टोकन नंबर जो आलाय तो 54,937 आला आहे आणि अप्लिकेशन नंबर सुद्धा 54,937 आलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला या ठिकाणी जे अर्ज गेले आहे जे या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 54,937 अर्ज गेलेले आहे. त्यानंतरचं जे आहे बघू शकता. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे SP वाशिमला. बघू शकता SP वाशिमला खूप कमी अर्ज या ठिकाणी आलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे. पोलीस कॉन्स्टेबल SP वाशिमला आतापर्यंत अर्ज गेले आहे 4,759 अर्ज आतापर्यंत गेले आहे. जे SP वाशिम चालक आहे बघू शकता SP वाशिम चालकला खूप कमी अर्ज गेले आहे 4,759 अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला गेलेले आहे. त्यानंतरचं बघू शकता तुम्ही प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर. तर नागपूर कारागृहाला बघू शकता 64,932 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. बघू शकता तुम्ही प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर आहे 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे. जे प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर. तर नागपूर कारागृहाला 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे नागपूर कारागृह आहे 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे जे नागपूर कारागृह या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, त्याचबरोबर पहा ठाणे सिटीला जे अर्ज गेले होते बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आतापर्यंत जे नागपूर कारागृह आहे 64,932 अर्ज गेले. त्यानंतरचा जे जिल्हा आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर. तर नागपूर प्रिझन कॉन्स्टेबलचा अप्लिकेशन नंबर जो आलेला आहे 43,460 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे नागपूर कारागृहात. आणि त्याचबरोबर तुम्ही टोकन नंबर बघू शकता 63,077 एवढा टोकन नंबर आलाय जे नागपूर कारागृह आहे. बघू शकता तुम्ही नागपूर कारागृहाला तर 63,077 अर्ज गेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 गोंदिया. SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा बघू शकता अप्लिकेशन नंबर जो आलाय 31,319 एवढा अप्लिकेशन नंबर आला SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा. आणि जो टोकन नंबर आलाय SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा 31,319 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर 31,319 अर्ज आतापर्यंत SRPF गोंदियाला गेले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला गेलेले आहे. बघू शकता 31,391. त्याचबरोबर SP जळगाव आहे तर SP जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले तुम्ही धरून चला 8-9 हजाराच्या वरचा अर्ज SP जळगावला गेलेले आहे. तर हा अगोदरचा फॉर्म आहे SP जळगावचा. ठीक आहे, त्यानंतर हा फॉर्म बघू शकता 30 नोव्हेंबरला फॉर्म भरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. तर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा जो अर्ज क्रमांक आला आहे 31,321 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. आता या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या फॉर्मचा टोकन नंबर आहे बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल SRPF 31,321 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि अर्ज क्रमांक सुद्धा 31,321 आलेला आहे. टाइम वगैरे बघू शकता, वेळ वगैरे बघू शकता 30 नोव्हेंबरला सकाळी 9:04 आपण या ठिकाणी पेमेंट केलं होतं. ठीक आहे, तर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प मध्ये 31,321 अप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर सुद्धा 31,321 आलेला आहे. ठीक आहे,
त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल SP नांदेड आहे 11,573 अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. जो अप्लिकेशन नंबर आहे 8,939 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर SP नांदेड आहे, SP नांदेडला 11,573 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचा जो जिल्हा आहे, त्यानंतर बघू शकता चालकचं पद आहे नाशिक ग्रामीण आहे, नाशिक ग्रामीण चालकचं पद आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 19,417 प्लस अर्ज गेले आहे आणि अप्लिकेशन नंबर 16,582 एवढा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचं बघू शकता अमरावती, मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेला आहे, 17,000 प्लस अर्ज अमरावती ग्रामीणला गेलेले आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 60,957 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे. जो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलाय 60,957 एवढा या ठिकाणी टोकन नंबर अप्लिकेशन नंबर सुद्धा आलेला आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 60,957 अर्ज गेलेले आहे आणि जो टोकन नंबर आहे तो सुद्धा 60,957 आहे. अप्लिकेशन नंबर सुद्धा 60,957 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तर SP वाशिम बॅट्समनचा हा फॉर्म आहे. SP वाशिम बॅट्समनला बघू शकता 1425 प्लस अर्ज आतापर्यंत SP यवतमाळ बॅट्समनला गेलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी. SP यवतमाळ बॅट्समन आहे तर 1425 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SP हिंगोली चालक आहे, बघू शकता ड्रायव्हरचं पद आहे. चालकमध्ये आतापर्यंत जे SP हिंगोली चालक आहे आतापर्यंत 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत जे हिंगोली SP चालक आहे या ठिकाणी आले. जे SP हिंगोली चालक आहे ड्रायव्हरचं पद आहे 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत SP हिंगोलीला आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर SP हिंगोलीला आतापर्यंत 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा, त्यानंतर बघू शकता तुम्ही CP मुंबई रेल्वे आहे युनिट. तर CP मुंबई रेल्वे युनिटला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. CP मुंबई रेल्वे युनिटला आतापर्यंत जे अर्ज गेलेले आहे तर बघू शकता 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. जे या ठिकाणी CP मुंबई रेल्वे युनिट आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॉन्स्टेबल आहे, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल पदमध्ये आतापर्यंत 37,731 अर्ज आतापर्यंत मुंबई रेल्वे युनिटला या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर CP मुंबई रेल्वे युनिट आहे 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. 37,731 मुंबई रेल्वे आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे, त्यानंतर पहा CP नागपूर सिटी आहे. CP नागपूर सिटीचा जो या ठिकाणी तुम्ही टोकन नंबर बघू शकता 26,000 टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत धरून चला की 28,000च्या आसपास या ठिकाणी CP नागपूर सिटी या ठिकाणी अर्ज आलेले आहे. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर जवळपास तुम्ही धरून चला 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत CP नागपूर सिटी या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्र प्रिझन कॉन्स्टेबल आहे, मुंबई प्रिझनचा हा फॉर्म आहे. तर अप्लिकेशन नंबर बघू शकता 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता मुंबई कारागृहाचा. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो जो मुंबई प्रिझन आहे. तर बघू शकता मुंबई प्रिझनचा जो अप्लिकेशन नंबर आहे 57,866 आला होता. जो टोकन नंबर आला होता 77,402 एवढा टोकन नंबर आला होता. तर आतापर्यंत धरून चला की या ठिकाणी 80-90 हजाराच्या वरत या ठिकाणी अर्ज गेले आहे. जे मुंबई प्रिझन आहे, मुंबई या ठिकाणी कारागृह आहे. तर 90 हजाराच्या वरत तुम्ही या ठिकाणी अर्ज धरून चला एवढे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. CP मुंबई बॅट्समनला 1,100 प्लस अर्ज, पुणे बॅट्समनला आतापर्यंत 3,000 प्लस अर्ज. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो CP नवी मुंबई बॅट्समनला आतापर्यंत 500 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी अर्ज धरून चला 11,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले. 10 ते 11,000 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 4 नागपूरला या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. संभाजीनगर बॅट्समन 600 प्लस अर्ज, यवतमाळ बॅट्समन 600 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर SP गोंदिया 1,500 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समन 600 प्लस अर्ज गेलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.